यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांचं मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार आहे। स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचं मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार आहे। ही माहिती वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली। गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येतात। मात्र यापूर्वी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं असायचं। मात्र यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते, त्यामुळे वटवृक्ष देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे भक्तांच्या दर्शन रांगेसाठी पत्रा शेड उभारण्यात आलाय। यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांसाठी देवस्थानकडून मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटवृक्षाचं ते 24 तासापैकी 22 तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे 2 वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जी पहाटे 5 ची असती ती 5 ची काकड आरती पहाटे 4 वाजता होणार आहे आणि 4 वाजता काकड आरतीसाठी 15-20 मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीफळ म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत जी दुपारची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरती 11:30 वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी 7 वाजता शेजारती आणि पालखी सोहळा होईल। साधारणतः ती 7 ते 8 सव्वा 8 पर्यंत ती पालखी सोहळा उरकला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि साधारणतः 12 वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपोष्टपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील। त्यासाठी विश्वस्त समिती असेल, सेवकरी वर्ग असेल यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे। पुजारी मंडळ असेल, पुजारी जे आहेत मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभा करण्यात आलेलं आहे। चप्पल स्टँडची 2 ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैंदरगी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे 12 ते 2 या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे। त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ।